नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर थोडे ब्लॉग लेटच होत आहेत कारण आधीचे ब्लॉग जे शूट झालेले होते ते म्हटलं तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर करून द्यायचे आणि नंतर मग नवीन ब्लॉग शेअर करू. तर म्हणून तुम्ही लोकांपैकी खूप जणांनी मला विचारलं की तू डेली काय मेकअप करते की काय लावते, ह्या सगळ्या गोष्टी शेअर कर म्हणून म्हटलं आज करतच होते तर तुमच्यासोबत शेअर करून देते. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते, मेकअप वगैरे काहीच नाही करत मी डेली, पण थोडंफार व्यवस्थित राहायला पाहिजे. आपण घरी पण असलं तरी म्हणजे एकदम बस आंघोळ करून आला आणि त्याला चेहऱ्याला काहीच नाही लावलं तर असं नाही होणार. थोडंफार काहीतरी लावायला पाहिजे. तुमची स्किन नेहमीसाठी जर चांगली राहिली पाहिजे तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करते, टोनर यूज करते. म्हणजे जशी मी आंघोळ करून येते तुम्ही आता बघितलं तसंच पहिल्यांदा मी टोनर स्प्रे करून टाकला आणि तो आहे प्लमचा टोनर नायासिनामाइडवाला. आणि नंतर मग मी पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर यूज करते. त्यानंतर मग मी माझं सनस्क्रीन यूज करते. मी 2 सनस्क्रीन यूज करते, जसे की एक पॉन्ड्सचं सनस्क्रीन यूज करते, लॅक्मेचं सनस्क्रीन यूज करते. म्हणजे 2-3 सनस्क्रीन यूज करते जे माझ्या हातात आलं ते. लॅक्मेचं पण छान आहे, पॉन्ड्सचं पण छान आहे आणि प्लमचं पण छान आहे. सनस्क्रीन यूज झाल्यानंतर सनस्क्रीन छान अप्लाय करून झाल्यानंतर म्हणजे गळ्याला किंवा मग फेसला पूर्ण जागी सनस्क्रीन अप्लाय करून घ्या. त्यानंतर मग मी अप्लाय करते आपलं पावडर, कारण माझी स्किन इतकी जास्त ऑइली आहे. जर मी ही लूज पावडर अप्लाय नाही केलं ना तर लगेच ऑइल क्रीज करायला लागते माझी स्किन आणि मला भरून पावडर अप्लाय करावं लागते. म्हणजे मॅट करावं लागतं माझा फेस. म्हणून मग मी लगेच मग ते एक मॅट करण्यासाठी थोडं पावडर यूज करते आणि छान असं डॅब करून पावडर यूज करते. पहिल्यांदा काय करते, हातावर घेते, त्याला स्मूथ करते हातावर दोन्ही हाताने रब करून आणि नंतर मग पावडर अप्लाय करते. तुम्ही पफनी पण करू शकता. मला इतका वेळ नसतो सकाळी. मग काय होते, आता एक जण आणखी आहे, त्यांनी विचारलं होतं की ताई तू सकाळी मोबाईल घेऊन बसते का. मोबाईल नाही घेऊन बसल्यानंतरही ही हालत आहे माझी, मला वेळ नाही मिळत. जर मोबाईल घेऊन बसली असते मी तर माझं काय झालं असतं मला हेच कळत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. होतं मॅनेजमेंट चुकलं की आता मी काय केलेलं आहे, अलार्म्स लावून ठेवलेले आहेत प्रत्येक गोष्टींचे. म्हणजे ते अलार्म वाजले की आपल्याला डोक्याला क्लिक होतं की हां ही गोष्ट आपल्याला यावेळेला करायची आहे, म्हणून मग आपण तेवढं जागेवर राहतो. तर असो, आता हे अप्लाय केलं, पावडर अप्लाय केलं, त्यानंतर थोडे ॲब्रोज फील करते. आता तुम्ही म्हणाल की यार हे घरी कशाला करायला लागते, तर घरी करावं लागते. जर तुम्हाला स्वतःला आरशात बघितल्यानंतर स्वतः जर चांगलं वाटायला लागलं तर तुमच्यात जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो ना तो एक वेगळ्या लेवलचा असतो. तुम्हाला कोणासाठी काहीच करायची गरज नाही. म्हणजे आता तुम्ही बघा म्हणत असाल की यार आम्हाला कोण बघते घरी, आम्हाला दिवसभर कामात राहतो. पण पहिल्यांदा तुम्ही स्वतःसाठी सुरुवात कराल ना, स्वतः व्यवस्थित दिसायला लागाल किंवा मग जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा स्वतःला जेव्हा चांगलं वाटायला लागेल तेव्हा तुमच्यात वेगळा कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही काहीतरी आणखी वेगळं करायचा प्रयत्न कराल, स्वतःला आणखी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न कराल. आणि स्वतःला चांगलं ठेवलं तर आपण ऑटोमॅटिकच मुलांना चांगलं ठेवतो किंवा मग घरच्यांना चांगलं, त्यांची काळजी घेतो. स्वतःच जर व्यवस्थित खाल्ला नाही किंवा स्वतः व्यवस्थित राहिला नाही तर मुलांना पण तसंच ठेवायची सवय होते आणि मग मुलांची पण काळजी घेणं होत नाही आपल्याच्याने. आणि त्यांची जर घेतली तर मग आपल्याकडे दुर्लक्ष होते. पण पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्या, सेल्फ लव्ह करायला शिका, नंतर मग दुसऱ्यांकडे लक्ष देणं सुरू करा. बघा किती फरक जाणवेल तुम्हाला. तर मी जे करते आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. मी हे आत्ता नाही, कित्येक वर्षापासून करते. म्हणजे मला असं आठवते की मी लग्न झालं माझं तेव्हापासून, माझ्या लग्नाच्या आधी तर आता आपण करतोच. म्हणजे आपण जेव्हा कॉलेजला किंवा स्कूलला जातो तेव्हा तर आपण चांगलं राहतोच, पण लग्न झाल्यानंतर बाया विसरून जातात सगळ्या गोष्टी करायला. पण तेव्हापासून मी लग्न झालं तेव्हापासून ही अशीच राहते आणि आत्ताही अशीच राहते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करतेच. मग मी काजळ अप्लाय केलं, आयब्रोज फिल करून घेतले आणि फेसेस कॅनडाचं एक लिपस्टिक अप्लाय केलं. ते खूप छान आहे. वाटलं तर मी प्रोडक्ट टॅग करून देणार आणि लॉंग लास्टिंग आहे. म्हणजे तुम्ही जर मध्ये खात असाल, पित असाल, सगळ्या गोष्टी करत असाल ना तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि लिप लायनर यूज करून मध्ये फील करते, कारण तो शेड आहे ना थोडा लाईट आहे, म्हणून मग मी लिप लायनर डार्क कलरचं अप्लाय करते आणि मध्ये फील केल्यानंतर थोडं असं रब केल्यानंतर लिप्स छान होऊन जातात मस्त. तर शेड एक नंबर दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करते आणि सगळे प्रोडक्ट्स मी टॅग करून देणार. स्क्रीनवर तुम्हाला ॲफिलेट म्हणून दिसेल ना तर त्यावर क्लिक करा, सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला तिथे मिळून जातील. आणि काजळ पण खूप लॉंग लास्टिंग आहे. जर ते काजळ मी जी डेली म्हणजे जी मी ओकेजनली यूज करते ते काजळ जर तुम्हाला घ्यायचं नसेल, खूप महाग वाटत असेल
तर हे काजळ नक्की घ्या. हे मी डेली यूज करते आणि खूप छान काजळ आहे. तर सगळे प्रोडक्ट्स टॅग केलेले आहेत, तुम्ही बघून घ्याल. आणि नंतर मग मी फुलं वगैरे तोडले, हार बनवला, लाईट हार बनवला कळसासाठी आणि देवासाठी तर हार हे घेऊनच येतात बाहेरून. तर ते आणि नंतर मग माझी पूजा वगैरे आटोपली. हे ड्युटीला जायचे होते, म्हणजे पहिल्यांदा जाऊन आले होते, नंतर मग त्यांना नंतर जायचं होतं. पण आज बँकेचे कामं आम्हाला करायचे होते, म्हणजे जे पेंडिंग होते खूप दिवसाचे ते कामं मला करायचे होते, म्हणजे माझ्याशिवाय ते होणार नव्हतं म्हणून. तर काही गोष्टी माझ्या साईनशिवाय होणार नव्हत्या, म्हणून मग मला जायची गरज होती. म्हणून मी पहिल्यांदा हेअर वॉश वगैरे केले होते ना आज, तर त्यामुळे मग हेअर असेच सोडून दिले. म्हटलं नंतर थोडं कोंब वगैरे करून घेऊ, पहिल्यांदा आपली पूजा करून घेऊ. आणि जेव्हा गणपती बाप्पा घरी असतात ना, आपल्या डिसिप्लिनने काम सुरू असते. नंतर एकदा गणपती बाप्पा काय उठले की मग आपला आळस आपल्या अंगात भरून जातो. पण मी आता तुम्हाला सांगितलं ना की अलार्म्स लावून ठेवलेले आहे, तसं तुम्ही करू शकता. खूप वेळ क्वेश्चन विचारला जात आहे मला की ताई तू सकाळी काय करते, म्हणजे तू मॅनेजमेंट कशी करते टाईमचं. मला पण नाही जमत, मी इतकी परफेक्ट नाही आहे. मी तुम्हाला सांगते की मला इतकं सगळ्या गोष्टींसाठी पुश करावं लागतं, स्वतःलाच पुश करावं लागतं. कोणी दुसरं पुश करते, कधी मला पुश करावं लागतं स्वतःला. मला खूप माझ्यात हे होतं, पण मी करते स्वतःला पुश करून. आणि आता तर मी अलार्म्स सेट केलेले आहेत. अलार्म्स सेट केल्यामुळे काय होतं आहे की जसं ते क्लिक झालं, म्हणजे अलार्म्स वाजायला लागले की मला कळते की अरे आपलं. आणि छोट्या छोट्या गोष्टींचे अलार्म्स लावलेले आहेत मी. म्हणजे आता मॅनेजमेंट अशी सुरू आहे माझीकडनं की सकाळी उठायचा अलार्म, नंतर मग त्यावर टाकून ठेवलेलं, लिहून ठेवलेलं, उठ, पूजा कर, आंघोळीला जा, चिया सीड्स भिजू घाल, ड्रायफ्रुट्स भिजू घाल, हे कर ते कर. आता मी माहेरी गेली होती ना, तर सगळेजण मला हसत होते, पण मला हे करणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं आहे, तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी करत नाही ना, तोपर्यंत माझ्यासारखीला तर हे करणं खूपच गरजेचं आहे. पहिल्यांदा बँकेत गेली, बँकेतून नंतर मग जी साडी मी सांगितली होती ना तुम्हाला, आता असं काम आहे माझं, खूपच हे आहे. म्हणजे आता ही साडी मला किती दिवसाची, मी महालक्ष्मींना साड्या घेतल्या त्यावेळेला मी माझी साडी घेतली होती आणि तिथे त्यांना फॉल पिकोला देऊन दिली होती. नंतर मी विसरून गेली. मागच्या वर्षीची साडी मी कितीतरी 2-3 महिन्यानंतर आणली होती. यावर्षीची साडी तरी लवकर आणल्या गेली. मी साडी तिथे विसरून गेली आणि नंतर मग ते पिको फॉल वगैरे झालं आणि नंतर मी ती साडी घ्यायला गेली. आता म्हणजे 1-1.25 महिन्यानंतर जवळजवळ, म्हणजे राखीच्या वेळेला घेतली होती मी ती साडी. तर 1-1.25 महिन्यानंतर मी आता ती साडी घ्यायला गेली. ती साडी घेतली. नंतर मग एक काम होतं गुलशन टॉवरला, तिथे गेलो, ते काम केलं. ते काम झालं नाही ॲक्च्युली, ते काम म्हणजे असं म्हणा की ते काम झालं. आणि नंतर मग आम्ही निघून आलो इकडे, कारण मला गणपती बाप्पांना जेव्हा जेवू घालायचं होतं ना, तर मला एक सेंटर टेबल, म्हणजे मी माझ्या सेंटर टेबलवर गणपती बाप्पा बसवले होते आणि मला एक जीव घालायला, तिथे पान ठेवायला एक काचेचा सेंटर टेबल पाहिजे होता, पण तो मला काही व्यवस्थित मिळाला नाही. तिथनं आम्ही निघून आलो आणि इतकं फिरायला मग मूड पण नव्हतं चांगलं आणि पाऊस सुरू झाला होता. आम्ही 2 व्हीलरने आलो होतो, कारण सिटीमध्ये 4 व्हीलर घेऊन जाणं आणि प्रत्येक जागी थांबवणार, खूप सारे कामं असले ना, 2 व्हीलर खूप इझी जाते. आणि मस्त आम्ही आज मुलं शाळेत गेलेले होते, माही ट्युशनला गेली होती, अद्विक स्कूलला गेला होता. आमच्या दोघांचाच टाईम होता, मस्त टाईम स्पेंड केला दोघांसोबत. आणि हा असा होता आजचा छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय गाईज.